गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण व्याकरणमध्ये विरामचिन्ह हा पाठ शिकणार आहोत. पाठ म्हणजे पार्ट, नॉट पाठ. हा एक भाग विरामचिन्ह शिकणार आहोत. आता विरामचिन्हामध्ये 10 विरामचिन्ह आहेत. कुठली आहेत ती समोर तुम्हाला दिसतच आहेत. पहिलं आहे पूर्णविराम, दुसरं अर्धविराम, तिसरं आहे स्वल्पविराम, चौथा आहे प्रश्नचिन्ह, पाचवं उद्गारचिन्ह, सहावं अवतरण चिन्ह, सातवं संयोग चिन्ह, आठवं अपसारण चिन्ह, 9 अवग्रह आणि 10 काकपद. अभी 9th और 10th ये जो है वो 8th स्टैंडर्ड में तुम लोग को नहीं है. 1 to 8 स्टैंडर्ड में नहीं है, मतलब इसका मैं एक्सप्लेनेशन देने के बाद आपको पता चलेगा ये कब और कैसे यूज़ करते हैं. फिर भी 8 हम लोग को विराम चिन्ह जो है 1 to 8 ये हम लोग को विराम चिन्ह मालूम है, जिसका ज़्यादा से ज़्यादा मराठी राइटिंग में उपयोग किया जाता है. आता विराम चिन्ह, विराम म्हणजे काय? विश्रांती अथवा थांबणे. विराम मतलब क्या? स्टॉप, फुल स्टॉप. आपण बोलत असताना मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा वाक्य कुठे संपते, प्रश्न कुठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे. आणि ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्ह असे म्हणतात. अभी देखो, विराम मतलब क्या? विश्रांति. मराठी भाषा में, मराठी इंग्लिश में भी फुल स्टॉप, कॉमा, इन्वर्टेड कॉमा, ये जो है वो इसका यूज़ किया जाता है. ये चिन्ह हे प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळी चिन्ह आहेत, ती वापरली जातात. आता विश्रांति म्हणजे आपण सेंटेंस बोलत असताना हम अगर जो बात कर रहे हैं तो मुझे कहाँ पॉज लेना है, कहाँ स्टॉप रहना है, कहाँ क्वेश्चन पूछना है, सवाल पूछा है तो क्या चिन्ह यूज करना है, उद्गार कोणता, वाक्यात कोठे आणि किती थांबावे, कहाँ मुझे रुकना है बोलते समय, ये समझने के लिए विराम चिन्ह का उपयोग किया जाता है. जैसे तुम लोग को अभी क्लास में हम लोग रीडिंग लेते हैं तभी क्या बोलते हैं? 5 लाइन रीड करो. अभी तुम लोग को भी बराबर मालूम है 5 लाइन कहाँ रीड करनी है, जहाँ फुल स्टॉप है वहाँ सेंटेंस ख़त्म होता है. मतलब 5 या 5 सेंटेंस हम लोग पढ़ेंगे तो मेरा रीडिंग ख़त्म. मतलब फुल स्टॉप है वहाँ रुकना है, इतनी तो हम लोग को समझ में आता ही है. तर हे विरामचिन्ह मराठी भाषेमध्ये कुठली आहेत आणि ती कधी आणि केव्हा वापरली जातात त्याचं आपण एक्झाम्पल पुढे बघूया. आता कोणकोणती विरामचिन्ह आहेत बघूया. चिन्हाचे नाव, चिन्ह केव्हा वापरतात आणि उदाहरण. हे जो चार्ट, हे तक्ता आपल्याला समोर दिसतोय तो कसला आहे? विरामचिन्हाचा आहे. अभी मैंने जो पढ़ के बताए 10 विराम चिन्ह, उसमें हर एक का एग्जाम्पल के साथ कहाँ यूज़ किया गया है वो मैं आपको बता रही हूँ. पूर्ण विराम चिन्ह देखो, ब्रॅकेट में फुल स्टॉप. वाक्य पूर्ण झाले आहे हे समजण्यासाठी वाक्यात पूर्ण विराम वापरतात. जहाँ सेंटेंस खत्म होता है वहाँ फुल स्टॉप यूज़ किया जाता है. आता फुल स्टॉप या शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्य अक्षराने टिंब दिले जाते. उसका साइन भी बताया है. टिंब मतलब क्या? फुल स्टॉप, एक पॉइंट दिया जाता है लास्ट में. या शुरू में आद्य अक्षर दाखवण्यासाठी हे पण दिले बघा की वाक्य पूर्ण झाले असता, मतलब जहाँ सेंटेंस खत्म होता है वो लास्ट में पूर्ण विराम दिया जाता है, वो फुल स्टॉप. मी सहलीला जातो.
मतलब इधर लास्ट में दिया है. और सेकंड आ जो है शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्य अक्षरामुळे टिंब दिले जाते. आता शब्दाचा संक्षेप मतलब हे देखो सा डॉट न डॉट. सा का मतलब सादर, नमस्कार का मतलब न का मतलब नमस्कार. लेकिन वहाँ फुल स्टॉप दिया है. लास्ट में दा और ले मतलब दामोदर ले इनिशियल वर्ड दे के फुल स्टॉप दिया जाता है. समझ में आया. अभी सा हम लोग पत्र लेखन में इसका उपयोग पत्र लेखन में किया जाता हम लोग ने देखा है. सा न वी मतलब साष्टांग नमस्कार विनंती विषय. लेकिन इतना लिखने के लिए पूरी लाइन लगेगी. एक पूरी लाइन इतनी स्पेस लगती है. इसलिए सा डॉट न डॉट वी डॉट मतलब साष्टांग नमस्कार विनंती विशेष. पूर्णविराम हो गया. अभी देखेंगे अर्धविराम. अर्धविराम क्या है. दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात तेव्हा अर्धविराम वापरतात. अर्धविराम काय तर दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. मतलब दो सेंटेंस जहाँ जुड़े जाते हैं तभी अर्धविराम ये साइन यूज़ किया जाता है. एग्जाम्पल देखेंगे. गड आला पण सिंह गेला. मतलब गड आला हे एक उभयान्वयी अव्यय असले हे एक वाक्य आहे आणि अर्धविराम हा उभयान्वयी अव्यय आहे आणि सिंह गेला हे काय आहे दूसरा सेंटेंस है. इन दोनों के बीच में ही ये अर्धविराम यूज किया जाता है. स्वल्प विराम कॉमा. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्प विराम वापरतात. अभी अ में दिया है जो वर्ड एका जातीचे मतलब क्या तर पक्ष्यांची नावं दिलेली आहेत. तर ती सगळी पक्ष्यांची नावं एका लाईनीत आहेत. पक्षीच आहेत. त्याच्यामध्ये वेगळं कसलं नाव नाही आहे. म्हणून कॉमा कॉमा करत ते पक्ष्यांची नावं आपण पुढे लिहितो. फॉर एक्झाम्पल देखो बागेत मोर चिमणी पोपट कबूतर हे पक्षी आहेत. कारण हे सगळे पक्षी आहेत. आणि संबोधन दर्शविताना स्वल्पविराम वापरतात. आता संबोधन दर्शविताना म्हणजे काय. संबोधन म्हणजे किसी को बुलाना है. अभी देखो मुलांनो मतलब और काम कॉमा दिया है उधर. इकडे लक्ष द्या मतलब एक सबको कॉमनली बोला है मुलांनो और वह पॉज लिया है मतलब बच्चों इधर ध्यान दो. समझ में आया. तर मुलांनो आणि मग हा कॉमा तिकडे वापरला आहे. आपण 3 बघितले. पूर्णविराम अर्धविराम आणि स्वल्पविराम. पुढे बघूया अपूर्णविराम. आता अपूर्णविराम जे आहे ते केव्हा वापरतात. चिन्ह बघा कसं आहे. अपूर्णविराम एक डॉट आणि खाली पण दुसरा डॉट आहे. आता एखाद्या वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्णविराम वापरला जातो. एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला कळेल. वाक्याच्या शेवटी बघा चित्रकलेसाठी या गोष्टी लागतील. रंग ब्रश पेंसिल कागज खोडरबर इत्यादि. अभी ये वाइट में लिखा है फिर भी दिख रहा है. चित्रकलेसाठी मतलब ड्राइंग के लिए ये चीज़ें लगेंगी और 2 डॉट दिए हैं. कौन सी चीज़ें लगेगी उसके बारे में आगे बताया है. लेकिन वो 2 डॉट मतलब अपूर्ण विराम है. आपको दिख रहे हैं क्या. चित्रकलेसाठी या गोष्टी लागतील 2 डॉट रंग ब्रश पेंसिल. मग चीज़ें कौन सी जो चाहिए वो रंग ब्रश पेंसिल कागज इत्यादी. बरोबर. पुढे बघूया प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी हे चिन्ह वापरलं जातं. सवाल जब भी पूछा जाता है प्रश्न चिन्ह. पुण्याला कधी जाणार और लास्ट में क्वेश्चन मार्क साइन दिख रहा है. ये तो आपको मालूम ही है प्रश्न चिन्ह कब कहाँ और कैसे यूज किया जाता है. उद्गार चिन्ह एक सीधी लाइन है एक डॉट है. साइन कैसा है देखो. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. शिशी बहादूर किती घाण केलं. नदी म्हणाली. देखो उत्कट भावना. भावना मतलब क्या एक्सप्रेशन. तुमचे जे एक्सप्रेशन आता आनंद असेल वा किती सुंदर आहे हे फूल
म्हणजे काय, आनंदाची भावना. म्हणजे वाह लिहिलं तरी पण तिकडे उद्गार चिन्ह आलं. अरे रे, तो नापास झाला. अरे अरे म्हणजे दुःखाची भावना. भावना मतलब एक्सप्रेशन. ताजमहाल बघितल्यावर कसं, वाह काय ताजमहाल आहे, सुंदर. कळलं? म्हणजे आश्चर्याची भावना, दुःखाची भावना, आनंदाची भावना. हं? तर या ज्या भावना आहेत, एक्सप्रेशन जे आहेत ते बघवताना. किंवा घाण, आता इथे कसली काय, शी शी किती घाण, की व्हा दूर किती घाण केले, नदी म्हणाली. शी शीच्या तिकडे उद्गार चिन्ह वापरलेलं आहे. अवतरण चिन्ह बघूया. आता अवतरण चिन्ह म्हणजे इन्वर्टेड कॉमा. अवतरण चिन्ह म्हणजे काय, इन्वर्टेड. उसमें डबल है और सिंगल है. दुहेरी मतलब डबल, जो साइन आपको दिख रही है, और सिंगल मतलब एकेरी. आता हे अवतरण चिन्ह कधी केव्हा वापरतात बघूया बरं. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. ते म्हणाले वर्षाला 50,000 रुपये. ते म्हणाले. अभी यहाँ कॉमा भी यूज़ किया है. ते म्हणाले के बाद कॉमा है, बाद में इन्वर्टेड कॉमा है, अवतरण चिन्ह आहे. कळलं? दुहेरी अवतरण चिन्ह. वर्षाला 50,000 रुपये. आणि एक्सलेम उद्गार चिन्हसुद्धा वापरलेलं आहे. कारण हे वर्षाला 50,000 रुपये म्हणजे त्याला आश्चर्यचकित झालेली आहे. तिकडे भावना पण व्यक्त होत आहे. एकेरी अवतरण चिन्ह. एखादा शब्दावर जोर द्यायचा असल्यास किंवा दुसऱ्यांचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. तिने सामना या वर्तमानपत्रात प्रथम लेखन केले. आता सामना हे नाव हायलाईट करण्यासाठी अंडरलाईन न करता आपण काय केलेलं आहे, एकेरी अवतरण चिन्हामध्ये ते दाखवलेलं आहे. एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे पर्टिक्युलर थिंग, पर्टिक्युलर गोष्टीचं नाव, म्हणून ते हायलाईट करण्यासाठी एकेरी अवतरण चिन्ह याचा वापर केला जातो. पुढे बघूया. याचे सराव प्रश्न दिलेले आहे. आता सध्या संयोग चिन्ह आणि हे आपण पुढे बघणार आहोत. आपण 7 अवतरण चिन्हापर्यंत पोहोचलेलो आहोत. 8वा, 9 आणि 10 ते आपण पुढे बघणार आहोत. 8वं अवतरण चिन्ह आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजे एक डॅश. बघूया कसा आणि कुठे वापरला जातो. 2 शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर केला जातो. संयोग चिन्ह पहिलं दिलेलं आहे आई वडील मार्च एप्रिल. आई आणि वडील, माँ और पिताजी, हे आपण जेव्हा लिहितो तेव्हा मध्ये एक डॅश देतो. किंवा इथे मार्च आणि एप्रिल महिन्याची नावं लिहायची आहेत, तर मार्च आणि एप्रिलच्या मध्ये एक डॅश दिलेला आहे. हे संयोग चिन्ह. पुढे बघूया. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरले जातं. जहाँ सेंटेंस हम लोग लिखते हैं और अपना वर्ड वहाँ पूरा हम लोग लास्ट वाली लाइन में लिख नहीं सकते लास्ट तक, तो हम लोग उधर डैश करके वो वर्ड कंटिन्यू नीचे करते हैं. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, की ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरतात. एग्जाम्पल देखेंगे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीमध्ये प्रतिनिधित्व क और संयोग चिन्ह दिए. उधर सेंटेंस क्या है, करण्याची संधी मिळाली. तो संयोग चिन्ह आपको समझ में आया होगा. संयोग चिन्ह 2 जगह यूज़ किया जाता है. ऊपर दिया है आई वडील. एखाद्या दोन्ही गोष्टी दाखवायच्या असतील तर मध्ये संयोग चिन्ह वापरलं जातं. आणि एक शब्द अपुरा राहिल्यास तो कंटिन्युएशनमध्ये आपण खाली लिहितो तेव्हा तो संयोग चिन्ह वापरलं जातं. पुढे आहे अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास डैश वापरतात. अगर हम लोग बात कर रहे हैं, अपसारण चिन्ह म्हणजे डॅश. तर हा डॅश बोलता बोलता मालिका तुटल्यास डॅश वापरतात. म्हणजे काय, तर मी खूप अभ्यास केला पण, और डैश दिए देखो. और ये डैश कैसे है, ना बीच में है ना नीचे है, बराबर थोड़ी ऊपर लाइन में है वो डैश. मतलब क्या कि
मी खूप अभ्यास केला पण माझं काय मला मार्क्स मिळाले नाही. जो मुझे बोलना है वो बोला नहीं जाता. तर दुसरं आहे स्पष्टीकरण चिन्ह. जर एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावेचे असल्यास स्पष्टीकरण चिन्ह वापरले जातात. अभी ये अपसारण चिन्ह है डैश. अगर मैं शॉर्ट नोट्स लिख रही हूँ तो शॉर्ट्स नोट्स के बारे में वो नोट्स का नाम लिख के डैश करके मैं आगे लिखूँगी. मतलब मुझे इस नोट्स के बारे में मैं एक्सप्लेनेशन दे रही हूँ. सुनीता विल्यम्स एक्झाम्पल दिलं आहे बघा. मग काय तर आता जिथे सुनीता विल्यमच्या बद्दल आपण माहिती लिहितो. जिने अंतराळभ्रमण केले ती भारतीय आहे. बराबर. उसके बारे में मैं लिख रही हूँ इसलिए डैश करके फिर इंट्रोडक्शन दे रही हूँ. तो अपसारण म्हणजे डॅश दोन ठिकाणी वापरले जातात. पुढे बघूया अवग्रह आणि 10वा अवग्रह आणि 11वा काकपद. तर अवग्रह वो डबल एस साइन क्या है? डबल एस है. एखाद्या वर्णाचा लांब दीर्घ उच्चार करायचा असल्यास हे चिन्ह वापरतात. काय करायचं आहे? एखाद्या वर्णाचा लांब दीर्घ उच्चार, किसी को अगर हम बुला रहे हैं तर म्हणजे आणि हे भाषेत आपण लिहिलं जातं तेव्हा किंवा कोणाला म्हणजे असं दीर्घ उच्चार करायचा असेल तर आता इकडे एक्झाम्पल दिले शी म्हणजे शी ही आपण खेचतो असं शी म्हणजे काय तर जे रीग ओढतो किंवा आपण काय बोलतो हेल ताणतो त्याला म्हणतात. वही वर्ड आगे खींचा जाता है ई करके. हां तो ये वर्ड दिया है शी तर एस 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 म्हणजे काय तो हा वर्ड खेचले आहे. शी असं नाही बोलत आपण शी कारण हेल ताणतो किंवा असं जोराने हेल काढून बोलतो. म्हणजे एखादा वर्ड आपण दीर्घ उच्चार करतो तेव्हा हा अवग्रह साईन वापरला जातो. आणि 11वा आहे काक पद. लास्ट क्या है? काक पद. काकपद काय आहे? साइन बघा ऊपर ॲरो किया है. काकपद काय आहे? तो ॲरो वरच्या दिशेला आहे बघा. लेखन करताना एखादा शब्द राहिल्यास तो दाखवण्यासाठी अथवा लिहिण्यासाठी हे चिन्ह वापरतात. हम लोग अगर बुक में लिख रहे हैं लिखते लिखते बीच वाला वर्ड लिखना भूल जाते फिर हम लोग क्या करते उधर ही एरो करके वो वर्ड ऊपर लिखते ताकि हम लोग कंटिन्यूशन में पढ़ सके. समझ में आया? फॉर एग्जाम्पल मी सकाळी शाळेत गेलो. वर्ड काय आहे? मी सकाळी शाळेत गेलो. आता मी सकाळी गेलो एवढंच लिहिलं आहे. कळलं? कुठे गेलो? मुंबईला गेलो, कामाला गेलो, ऑफिसला गेलो हे काहीच नाही. अरे मग वाचताना माझ्या लक्षात आलं अरे मी शाळेत गेलो असं लिहिलंच नाही. सेंटेन्स इनकम्प्लीट. फिर मैंने क्या किया? हे काकपद हा जो ॲरो आहे हा ॲरो दाखवला आणि वरती शाळेत. मग मी वाचताना काय वाचणार? मी सकाळी शाळेत गेलो. कारण मला कळतं आहे मी तो ॲरो मीच टाकलेला आहे. हा ॲरो जो आपण टाकतो त्याला काय म्हणतात मराठी भाषेमध्ये? काकपद. तर 10 आणि 11 ही 2 विरामचिन्ह वेगळी आहेत. तर या विरामचिन्हाची मी PDF तुम्हाला टाकेनच आणि मग ती तुम्ही मराठी नोटबुकमध्येच कॉपी करायची आहे. ग्रामर के लिए अलग बुक नहीं बोली है मैंने. कंटिन्यूशन में विराम चिन्ह ये टॉपिक लिखो. इसमें इंडेक्स में भी विराम चिन्ह ये टॉपिक लिख के ये PDF में भेज दूँगी. उसके एग्जाम्पल भी रहेंगे. नेक्स्ट इसमें एग्जाम्पल एक्सप्लेनेशन करूँगी और आप वो सब बुक में कॉपी करना है. थैंक यू.